पाहूयात विस्तृत बातम्या. मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी 4 ऑगस्ट रोजी फेरनिवड होणार आहे. यापूर्वी झालेली निवड रद्द झाल्यानंतर ही निवडणूक पुन्हा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी या निवडीचं संपूर्ण नियोजन खासदार विशाल पाटील आणि मिरज सांगली मतदारसंघातील प्रमुख नेते एकत्रितपणे करत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बाजार समितीच्या त्रिभाजनाबाबत आणि कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या मुदतवाढीबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, या विषयाची अद्याप संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. सर्व माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देईन. 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या फेरनिवडीकडे आता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कारण की आता 4 ऑगस्टला निवडी करायची आहे. विशाल पाटील आणि मिरज तालुक्यातले सगळे नेते मिळून त्याचं नियोजन करत आहेत. मार्केट कमिटीच्या त्रिभुजनासंदर्भात काय अपडेट काय मला माहीत नाही. एक महिना मुदतवाढ मिळाली असेल सर्किट बेंचनं कोल्हापूरच्या एक महिन्याची मुदतवाढ दिली असेल. सुनावणी घेऊन पुन्हा त्याच्यावर निर्णय घ्यायचं सांगितलं. ठीक आहे. मला अजून सगळी माहिती घेतलेली नाही मी.